22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिराचं लोकार्पण होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या विणकर समाजाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला। एक धागा श्रीरामासाठी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। आपण बघू शकतो की 2 हातमाग यंत्र इथे ठेवण्यात आलेले आहे आणि कोणताही नागपूरकर हे हातमाग यंत्र चालवून प्रभू रामासाठी तयार होणारा जो कापड आहे तो तयार करेल, त्यामध्ये आपला सहभाग नोंदवेल आणि हा कापड मग अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। तर निश्चितच विणकर समाजाने जो पुढाकार घेतला त्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर देखील या उपक्रमामध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पारंपरिक हातमाग यंत्र आहे, हाताने हे चालवावे लागतात। भगव्या कलरचे इथे धागे लावण्यात आलेले आहे आणि हातमाग यंत्र जेव्हा चालते तेव्हा यातनं जो कापड तयार होतो तो पाठीमागच्या साईडनं तयार होतो। आपण बघू शकतो, तुम्ही जर त्या हातमाग यंत्रावर बघितलं तिथे काही महिला देखील काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे हातमाग यंत्र चालतं आणि नंतर या धाग्यातनं पुढे तो कापड तयार होतो। नागपूरमध्ये मोठ्या संख्येने हातमाग यंत्रांचा एक उद्योग आहे। विणकर समाजाची मोठी लोकसंख्या आहे आणि याच ज्या प्रकारे 22 जानेवारीला हा उपक्रम 22 जानेवारीला चालणार आहे। 22 जानेवारीला मंदिराचं लोकार्पण आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। अध्यक्ष आपण त्यांना विचारूया, मोठ्या संख्येने नागपूरकरांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। किती मीटर कापड तयार होणार आहे साधारण उद्यापर्यंत आणि या कापडाचं तुम्ही पुढे काय करणार आहात? याच्यात एकूण 2 हातमागावर 14 मीटरचं कापड तयार होणार आहे। हा कापड तयार झाल्यावर याला विधिपूर्वक आम्ही त्याची पूजा करून अयोध्येतील श्रीरामासाठी व पोद्दारेश्वर, नागपुरातील पोद्दारेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही श्रीरामासाठी याला पाठवणार आहे। यापासून प्रभू राम असेल यांच्यासाठी कापड तयार म्हणजे कपडे तयार करण्यात येईल। आतापर्यंत किती लोकांनी सहभाग नोंदवला यामध्ये? असंख्य लोक येऊन गेले आतापर्यंत। कमीत कमी जर आपण म्हटलं तर 3,500-4 हजार लोकांनी आतापर्यंत एंट्री केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धेचा भाग म्हणून की फुलाची पाकळी आपला बी त्यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने येतात लोक? नक्कीच सर, नक्कीच। एक खारीचा वाटा व्हावा म्हणून सगळे इथे लोक येऊन विणकाम करतात। आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये रामभक्तिमय वातावरण झालेलं आहे। त्याचं हे चित्र नागपूरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। फुलाची पाकळी किंवा आपला देखील या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभाग असावा यासाठी असंख्य नागपूरकर या गोळीबार चौकामध्ये येतात। इथे ठेवण्यात आलेले हे 2 हातमाग यंत्र आहे, त्यावर ते हातमाग यंत्र चालवून कापड तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये सहभाग नोंदवतात आणि मग हा कापड आता त्यांना असं वाटतं की आपला देखील यामध्ये खारीचा वाटा आहे। पुढे जाऊन हा कापड जो अयोध्येला पाठवण्यात येणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।